आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। केंद्रातील RSS प्रणित भाजप सरकार घालवणे या एकमेव मुद्द्यावर आंबेडकरी विचारांची मान्यवर मंडळी आणि काँग्रेसचे माजी मंत्री हुसेन दलवाई, भालचंद्र मुंजेकर, मधु मोहिते इत्यादींसह मुंबईतील टिळक भवन येथे एकत्रित चर्चा करण्यात आली। यावेळी जनवादी संघटनेचे तुषार गांधी यांच्यासह रिपब्लिकन चळवळीतील श्यामदादा गायकवाड, अप्रांती अर्जुन डांगळे, IPS सुधाकर सुराडकर, सुनील खोब्रागडे, सयाजी वाघमारे, ॲडव्होकेट राजे गायकवाड, दिवाकर शेजवा, नाना अहिरे, शिवा इंगोळे, जयवंत हिरे, किरण चन्ने आदी मान्यवर उपस्थित होते। पण गेली वर्षभरामध्ये काँग्रेस पक्षाने स्वतः पुढाकार घेऊन एक यंत्रणा उभी केली। आम्हा सर्व या मंडळींचं त्याच्याबरोबर संवाद साधायला पाहिजे, असा जो प्रयत्न करायला पाहिजे होतो झालेला नाही। आमची इच्छा आहे मोदी जावा, RSSचा पराभव व्हावा, आंबेडकर येणार, पुढे काय चाललंय पाहिजे हे आमचं एकतर्फी प्रेम आहे। आमचं जे प्रेम आहे एकतर्फी प्रेम आहे। तुमच्याकडून त्या प्रेमाला कुठल्या प्रकारे प्रतिसादच नाही वर्षावर। आता नागपूर निवडणुका झाल्या, आम्ही जे सगळे आहोत हे विविध आंबेडकरवादी संघटनांचे प्रतिनिधी, पक्षाचे प्रतिनिधी आहेत। सोनवणे साहेब सुद्धा इथे आहे। म्हणजे आम्हाला तुम्हाला असं म्हणजे काय म्हणतात ना काहीतरी कौतुक करायचं, त्याच्यामध्ये काय आनंद यासारखं व्हायला पाहिजे, शारीरिक मारायचं। पण कसं आहे की ही जी अवस्था झालेली आहे ना देशाची, जी मोदींनी केलेली आहे, याचं बरंचसं श्रेय आपल्याला जातं। मोदी जो वाढला, त्या RSS जो वाढला, या सगळ्या जात्यांच्या आणि धर्मांच्या सुविधा वाढल्या, त्याला सुखी भूमी आपणही निर्माण करून दिलेली आहे। संघर्ष आम्ही करायचे आणि त्याचा फायदा तुम्ही लाटायचा, हे उद्योग आता बंद झाले। आम्ही ज्या सभा घेतल्या, सर्वच्या सभा झाल्या, कर्नाटकामध्ये झालं तर त्याच्या सातत्याने चालवलं, मस्त मस्तांच्या सगळे जनवादी लोक त्याला एकत्र करण्याचा प्रयत्न केला। वातावरण अत्यंत चांगलं आहे। कालच मी कोल्हापूर सरांशी पण बोलून आपल्याशी अक्षरशः सर्व लोक जास्त भेटायला तयार मोदीच्या आणि RSSची विरोधात वातावरण आहे। आणि आता त्याला मोदीला आपण काय विरोध करायला पाहिजे त्याची काळजी काय ते सांगायची गरज नाही, सर्वसामान्य माणसाला सगळं कळलेलं आहे। मुद्दा असा आहे की आपण निवडणुका कशा पद्धतीने राऊंड एक आणि तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये तुम्हाला एक स्पष्टपणे सांगतो, मी आता गरीब झालेले आहात, आता गरीब झाला तुम्ही, परंतु तुमची गरिबी आमच्या तुलनेने प्रचंड श्रीमंत आहे। तुमच्याकडे साधनं आहे, अगदी तालुका पातळीवरती सुद्धा तुमचे जे नेते आहेत त्यांचा आमचा नेहमीचा संबंध आहे। जाणवत नाहीये की काँग्रेस पक्षाची खालची यंत्रणा तिने तमाम आंबेडकरवादी, डाव्या, समाजवादी अशा लोकांच्या बरोबर एक इंटरॅक्शन असायला पाहिजे, ते करण्यामध्ये अजिबात पुढाकार घेतला जातो। नुसतं घोषणा करण्यासाठी उभं नाही मी, पण तुम्हाला सांगतो मी, तुम्ही जर आता वाचणार आहात ते केवळ या सगळ्या जनवादी फोर्सेसमुळे वाचणार। त्याच्यावर तुम्ही सुधारणार आहात का याच्याबद्दल आम्हाला शंका, आम्हाला तुमच्याबरोबर सुद्धा अहिंसक संघर्ष करावा लागेल। त्याचं कारण असं आहे, त्याचं कारण महत्वाचं असं आहे की
लोकसभेच्या निवडणुकांच्या मध्ये आम्हाला माहिती आहे की आम्ही आमच्यामधल्या भांडणांच्यामुळे बरीचशी कारणे त्याची तुम्ही दुर्मव शकत नाही. काँग्रेस यामध्ये पण छानपैकी तुम्ही परवा आमचं काय वाटलं झालं आमच्यामुळे आणि तुमच्या चुकांच्यामुळे हे आम्हाला कळलं, हे आम्हाला कळलं. पण तुमचं वाटलं कशामुळे झालं तुम्हाला आम्ही कळलं. फार स्पष्टपणे म्हणतो मी, जेवढं रोखठोकपणे राहुल गांधी बोलताय, भूमिका मांडताय, तुमचं शीर्षस्थ नेतृत्वाची जी फळी आहे ती तेवढीशी आक्रमक दिसत नाही, तर तेवढीशी अगदी बरोबर मांडणी करताना दिसत नाही. चला, तो तुमचा प्रश्न आहे. आमचं आपल्याबरोबरचं एवढंच म्हणणं आहे की तुमची एक यंत्रणा उभी करा आमच्याबरोबर कायमचा संपर्क साधण्यासाठी. आणि या निवडणुका जिकडे त्यासाठी आम्ही स्पष्टपणे सांगतो, आमच्याकडे जेवढी उपलब्ध साधनं आहेत आमच्या मोदीप्रमाणे त्यांचा आम्ही जास्तीत जास्त त्यांचं एक्सप्लोरेशन मध्ये केलं आहे, तिथपर्यंत आणलं आहे. याच्या पुढे निवडणुकाच्या मध्ये तुम्हाला सांगतो मी की सहजासहजी पुढे उभा राहत नाही निवडणुका. टीका करायची नाही, उभी करा आणि आपल्यामध्ये डे टू डे चर्चा असलेली आणि जिथे जिथे आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे कॅल्क्युलेट करू आणि तुम्ही तुमची ताकद जिथे भाजप आणि मोदीच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं प्रचार करणार असेल, निवडणुका जिंकण्याच्या बाबतीमध्ये जी यंत्रणा राबवणार असेल, या सर्वांच्या मध्ये आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. पण हे ठरवताना आम्ही एक पूर्वसूचना साहेब आपल्याला आम्ही देतो. आम्हाला एवढ्या जागा द्या, जागा वाढवत जाऊ. इथं जी बसून सगळी मंडळी आहे, आमचं असं मत आहे की सगळ्यांची बांधिलकी कदाचित राजघरातून बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताची नसती, म्हणजे त्या अर्थानं, पण सगळेजण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची बांधिलकी करणार. आणि मोदी काय करू शकतात आणि किती धडकी भरू शकते देशातल्या विरोधी पक्षांच्या मध्ये, याचा एक प्रचंड मोठा अजेंडा त्यांनी अगदी जुनीपासून गल्लीपर्यंत वापरला. आणि दुसरा हा विषय सुद्धा सर्वसामान्यांपर्यंत आलेला आहे की यांनी सगळ्यांची वाट लावली आणि सगळे जण याला टरकलेले आहेत. हा दुसरा एक आहे, म्हणजे आपल्या देशाला तशी काही माहिती नव्हती, पण त्यांनी अतिशय सुरेख पद्धतीने काय असू शकतो आणि तो कसा ऑपरेट करतो पॉलिटिकल लेवलवरती हे अतिशय व्यवस्थित लोकांकडे मांडलेलं आहे. आणि आज तुम्ही जर का बघाल सगळ्या विरोधी पक्षांमध्ये विचार, तुमचे सामाजिक, राजकीय, आर्थिक हे बाजूला राहिलेले आणि आता नंबर पण आहे. आता कोण जाणार बीजेपी मध्ये आणि कुणाच्या मागे लागणार आहेत मोदी, हाच विषय काँग्रेसची आढावाची काँग्रेस पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाच्या विचाराची जी मंडळी आहे, लोक आहेत, आंबेडकरी विचाराचे लोक आहेत, त्यांच्यातील आंतरसंबंध कसे असावेत हा माझ्याकडे दृष्टीने आजच्या बैठकीचा एक लिमिटेड इश्यू आहे. तो म्हणजे संविधान विरोधी शक्तींना पराभूत करणे. संविधान विरोधी शक्तींना पराभूत करता येईल हा एजेंडा जेव्हा आपण ठरतो तर त्यावेळी काय असतं की कोणत्याही निवडणूक वर्षामध्ये विविध शक्तीचं पुनर्संघटन, पुनर्मिलन आणि त्यांचं एक कन्सॉलिडेशन. बीजेपी भारतीय जनता पक्ष काम करतो, तो काम करत असताना आपल्याला जी मिळणारी मतं नाही ती आपल्या विरोधी मतं आहेत, त्या विरोधी मताचं विघटन कसं होईल, ती विखुरल्या कशी यासाठी काम करतो. त्यासाठी तो साधनं मिळवतो काय ते वाटते त्यांचीच साधनं मिळवून त्यांच्याच भरोशावर आपलं संघटन मिळवून त्यांनाच शिवा देणारा दुसरे कार्य त्याच्याकडे उभा असतो आणि तशा प्रकारे ते विकून टाकण्याचं काम. आता आमचा एजेंडा जो आहे
की रिपब्लिकन पक्षाने एक जर काँग्रेसला पाठिंबा दिला तर जो पक्ष किंवा जो गट काँग्रेसला पाठिंबा देईल त्याची सामाजिक जी पद आहे सोशल क्रेडिट आहे ते सोशल क्रेडिट घेऊन घ्यावं. कारण बुद्धिस्ट समाज आंबेडकरवादी समाज हा काँग्रेसला मित्र मानतो. आज काँग्रेसच्याकडे जो आकर्षित झालेला किंवा काँग्रेसकडे आकर्षित झाला असं म्हणता येईल नाही. एका लिमिटेड मुद्द्यावर काँग्रेसचा जो एजेंडा आहे ती संविधानवादी शक्तीला पराभूत करते. तोच एजेंडा इथला आंबेडकरवाद्यांचा आहे. संविधान विरोधी शक्ती जी आहे संविधान विरोधी शक्तीविरुद्ध भूमिका पराभूत आणि या मुद्द्यावर मतैक्य झाला पाहिजे. आम्ही आपल्या सातत्यानं लिहितो आहे. तर मी गेल्या मागच्या जवळपास तुम्ही सोशल मीडियावर वाचत असाल तर वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेचा सातत्याने आम्ही विरोध यासाठी आहे. तो विरोध याच्यासाठी आहे की आम्हाला जे आहे आमचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं असेल तर आंबेडकरवादी शक्ती तर आजच्या घडीला आपल्याशी मतैक्य असणारे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना घेऊन त्यांना कुठेतरी कशा प्रकारे ऑपरेट करता येईल ह्या मुद्द्यावर काँग्रेस लिहित आहे. लोकसभेची विनंती काय की श्यामदादांनी यावेळी काँग्रेस पक्षाने सभा घ्यावी अशी तर अपेक्षा असेल किंवा इथे ॲडव्होकेट चंद्रे साहेबांनी ॲडव्होकेट गायकवाड साहेबांनी सभा घ्यावी अशी तर अपेक्षा असेल तर आंबेडकरी समाज त्यांना काँग्रेसचा दलाल काँग्रेसचा चंद्रा काँग्रेसला विकला गेलेला माणूस अशा त्यामुळे लोकसभेची विरोध काय करत असताना आम्हाला अशी अपेक्षा आहे की जर श्यामदादा गायकवाडांनी जर एक सभा घेतली ही सभा असेल संविधान बचाव. त्या संविधान बचाव सभेमध्ये तर तुम्ही पाहिलं अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या काही प्लॅन्टेड उमेदवारांच्या सभा झाल्या त्या प्लॅन्टेड उमेदवाराला सभा घेण्यासाठी लागणारा एरिया लागणारी गर्दी लागणारी माणसं दुसऱ्या पद्धतीने शकते. आज श्यामदादा गायकवाड किंवा अतिशय कोणतीची मंडळी अशा प्रकारे आम्ही संविधान वाटपासाठी मोदीचा शोध करतो आहे. मोदीच्या पक्षाचा मोदीच्या विरोधातला किंवा राष्ट्रसंघ भाजपचा माणूस आहे त्याला पराभूत कसं करता येईल या दृष्टीने आम्ही आमची सभा घेतो. काँग्रेसचा उमेदवारी किंवा दुसऱ्या कोणाचे आम्हाला तो निवडून येऊ शकेल जो बीजेपीच्या विरोधात मजबूत माणूस आहे त्याला आम्हाला निवडून आहे. ही भूमिका घेऊन जरी तुम्ही उभं राहते तर त्याच्यासाठी लागणारी गर्दी त्याच्यासाठी लागणारी जी काही यंत्रणा त्याच्यासाठी लागणारी ताकद जी आहे ती ताकद ज्यांना मोदीला पराभूत करणे ही त्यांची तिकड आहे अशा मजबूत शक्ती आणि त्या सरकारने परत आमच्यावर अन्याय केला तर आम्ही त्यांच्या विरोधात असून ही भूमिका घेतलेली आहे. तुम्ही असं कोणी समजू नका ही काय किंवा मुद्देकर काय काँग्रेसच्या स्टेजवर सुद्धा ज्या तुमच्या भूमिका आहेत त्या विषयात आम्ही मांडलेल्या आहेत आणि आम्ही मांडत आहोत. आत्ताच्या घडीला समाजामध्ये या पद्धतीनं बोलायला गेलो तर मग आपली लढाई कमकुवत आपणच करतोय लक्षात ठेवा. आताची लढाई वेगळी आहे. मला फार आश्चर्य वाटतं जे स्वप्न आम्ही वर्षानुवर्ष पाहिलं. माझ्या 17 वर्षापासून मी सामाजिक आता माझं 81 वर्ष वय आहे. जे स्वप्न माझं त्या काळापासून होतं त्या राहुल गांधींच्या तोंडून मी ऐकतो तेव्हा मला अतिशय आनंद होतो. खरंच सांगतो माझ्या बहिणींना समान अधिकार मिळाले पाहिजे घटनेने दिले. आपण बोललात तर बरोबर आहे. बाबासाहेबांच्यामुळं या देशामध्ये एका झटक्यासाठी महिलांना वोटिंगचा अधिकार मिळाला. सोपं नव्हतं. आणि आणखी एक तुम्हाला सांगतो 80% कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये ब्राह्मण होते. पण गांधींच्या विचाराचा बाबासाहेबांच्या एकंदर विचाराचा इतका प्रभाव होता की मी त्याला विरोध केला नाही. विरोध करणारे त्यावेळेला RSSचे क्षमा प्रकाश मुखर्जी वगैरे सारखेच होते. मला असं वाटतं की ही चर्चा अशी आपण न करताना आत्ताच्या घडीला आपण जे म्हणाला डोंगरगडे साहेब म्हणाले स्ट्रॅटेजी काय असावी यांनी ते म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी जे उमेदवार आहेत तुम्ही आम्हाला सांगितलं हे उमेदवार आपण तुम्ही एक सूचना जी केली ती मी मला मान्य आहे. आपण पुन्हा काही लोक बसू कशा रीतीने हे करता येईल हे बघू. मुंबईच्या 6 ते 6 सीटा काढण्याच्या संबंधात काय करता येईल इतर ठिकाणी काय करता येईल याची स्ट्रॅटेजी आपण जरूर ठेवू.
आता वितंडवाद करू नका असं माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. आपल्याला वेळ नाही आहे. सगळ्यात वेळेचा मुद्दा जो आहे जो आपण सगळ्या लोकांनी सांगितला तो मुद्दा म्हणजे भारतीय राज्यघटना. कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं आहे आतापर्यंत बेसिक स्ट्रक्चर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय राज्यघटनेचा मूलभूत गाभा तुम्हाला बदलता येणार नाही. आता मूलभूत गाभा बदलण्याच्या ऐवजी संबंध घटनाच बदलण्याचा प्लॅन आहे हे त्याने ठरवून ठेवलेलं नाही. वाजपेयी सरकार असताना व्यंकटाचलय्या कमिटी अपॉइंट करून त्यांनी घटनेचा रिव्ह्यू कमिटी तयार केलेली होती. रासू गवईंनी तो मसुदा 65 पानाचा पार्लमेंटमध्ये मांडलेला होता. त्याच्यानंतर विवेक देबरॉय म्हणून जे प्राईम मिनिस्टरच्या इकॉनॉमिक ॲडव्हायझरी काउन्सिलचे चेअरमन आहे त्यांनी असं लिहिलेलं होतं स्पष्टपणे राज्यघटनेचं वय जास्तीत जास्त 13 वर्ष असतं किंवा ही घटना पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे इरेजेबल झालेली आहे, गैरलागू झालेली आहे. गव्हर्नर असण्याची आवश्यकता नाही, राज्यसभा असण्याची आवश्यकता नाही, सेक्युलरिझम असण्याची आवश्यकता नाही, सोशलिस्ट असण्याची आवश्यकता नाही. या घटनेमध्ये अशा प्रकारे पूर्णपणे एक आपण लक्षात ठेवा घटना म्हणजे आता जी घटना आहे ती पूर्णपणे बदलून ते पुस्तक घेऊन करणार नाही. घटना त्यांनी 50% आताच त्यांनी बदललेली आहे. मोदींनी एवढे सगळे प्रमाद आणि चुका करून सुद्धा इलेक्शन कमिशन मोदींच्या विषयी लक्षात बोलायला तयार नाही. याचं कारण 3 लोकांची कमिटी होती अगोदर, सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस आणि त्यानंतर विरोधी पक्षाचे नेता आणि प्राईम मिनिस्टर, ज्याच्यामधून त्यांनी जाणीवपूर्वक सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसना काढलेलं आहे. आता इलेक्शन कमिशन बाबासाहेबांच्या घरामुळे झालं तर त्याच्यामुळे आता त्यांना ते कमिशन काय करणार नाही. ऐसा लगता है हमारे पास वक्त नहीं, हम प्रधानगंज के फ्रंट लाइन के सोल्जर की श्रृंखला में खड़े हैं. हथियार कांग्रेस हमको दे न दे, अपनी जान बचाने के लिए अपना हमारे लिए भाग है. हम यहाँ से पीछे नहीं हट सकते. ये सोच के आने वाले जो 3-4 हफ्ते हमारे पास है उसमें अपने बलबूते पर हम क्या कर सकते हैं इतना ही सोचिए. इसमें सबसे बड़ा मुझे लगता है मुद्दा जो हमें कांग्रेस ने दिया है, मैं कांग्रेसी नहीं हूँ, कांग्रेस का बहुत अच्छा दोस्त हूँ, लोग मुझे कांग्रेसी समझते हैं, लेकिन मैं सिविल सोसाइटी का एक बंदा हूँ जो लड़ता है लोगों के साथ साथ. कांग्रेस ने इस बार हमें बहुत बढ़िया शस्त्र दिया है इस चुनाव में लड़ने के लिए, जिसका उपयोग हमने करना चाहिए और वो है न्याय पत्र. आने वाले दिनों में हम लोगों ने सिर्फ और सिर्फ अगर हमारे जहाँ जहाँ हमारे प्रभाव क्षेत्र है वहाँ जाके इस न्याय पत्र के बारे में बात की तो हम काफ़ी हद तक यशस्वी हो सकेंगे. क्योंकि जब से न्याय पत्र जाहिर हुआ है तब से मोदी के सराहने पर जो छुरियाँ बढ़ती जा रही है और जो बाकी सारे मुद्दे छोड़कर वो वापस हिंदू मुस्लिम वाले मुद्दे पर पहुंच रहा है, ये दिखा रहा है कि उसको डर लग रहा है. तो उसी डर का फायदा उठा के हम लोग अगर ये लेके जा सके. देखिए ये याद रखिए कांग्रेस एक बेमुरव्वत पार्टी है, वो बेमुरव्वत ही रहने वाली है. और ये भी याद रहे कि पतिव्रता पत्नी को घर में ही हम रखते हैं, बेमुरव्वत प्रेमिका ही हमको आकर्षित करते हैं. इसलिए हमारे पास और कोई चारा नहीं. हमें ये हमारे अस्तित्व के लिए करना पड़ेगा. पिछले 3 महीने से बेचारे हुसैन भाई महीने में एक बार तो हमको न्योता देते ही कि आइए बैठ के विचार विमर्श करें. आगे कुछ होता नहीं है उसमें शायद उनकी भी ना चाहता. लेकिन हमने ये सारी बातों पर अगर बैठे रहेंगे, श्याम दादा ने जो बात कही उसी मुद्दे पर हमने लड़ना है कि अभी हम आपके साथ लड़ रहे हैं क्योंकि हमारा एक कॉमन एनिमी उसको पराभूत करने के बाद हम आपसे लड़ते ही रहेंगे. हम ये कोई लाइफ लॉन्ग पार्टनरशिप नहीं मान रहे, शादी नहीं करते, पर अभी अगर हम उनके साथ कंधे से डंडा मिलाकर लड़ते नहीं हैं
तो ये सारे जो मुद्दे हमने अभी तक रखे, हमारे साथ ये नहीं किया, हमारे साथ वो नहीं किया, भूतकाल में ऐसा किया गया, ये इसलिए हम तो भविष्य में हम ये मुद्दे भी नहीं उठा सकेंगे। ये जानकारी हमारे लिए सबसे बड़ी चीज है जिसके खिलाफ हमें लड़ना है। तो अभी मेहरबानी करके अपनी अपनी ताकत कांग्रेस के पक्ष या इंडिया आघाड़ी के पार्टियों से कोई भी अपेक्षा किए बगैर अपने बलबूते पे हम क्या कर सकते हैं ये करके दिखाने का ये वक्त है। ये अगर हम कर सकेंगे, इस पार्टी को हमने चुना इमरजेंसी के बाद, सिविल सोसाइटी ने ही कांग्रेस को हराया, तब जनता पार्टी कुछ थी नहीं, सिविल सोसाइटी के समाज के लोग खड़े हुए थे, उन्होंने इमरजेंसी की भूल की सजा कांग्रेस को दी थी। इस बार संघ परिवार की गुस्ताखियों की सजा हमने संघ परिवार को देनी है। इसलिए हम मेहरबानी करके ये ना करें कि कांग्रेस हमारे लिए ये कर दे, कांग्रेस हमारे लिए वो कर दे। मैं आपसे भी कहना चाहता हूँ कि मीडिया पे भरोसा मत करिए। राहुल गांधी की इतनी बड़ी 2 यात्राएं हुई, मीडिया ने कितना सहकार दिया उनको आप जानते हैं। तो हम लोग जाने से मीडिया हमारी तस्वीरें छापेंगी, ये सोचना शायद गलत हो। कुछ चंद मीडिया है हमारे साथ, मैं सबको नहीं कह रहा। हम अपने बलबूते पे अपने इलाके में क्या क्या कर सकते हैं आने वाले 1.5 महीने में, वो करते रहेंगे। तो जब चुनाव के निर्णय आएंगे तो हम इतना तो अपने आप को आश्वासन दे सकेंगे कि भाई ये निर्णय लाने में मेरा इतना सहकार हुआ था। हम उनमें न गिनती में आए कि जो कुछ करे नहीं और रोते बैठे। इसलिए मेहरबानी करके भूतकाल में क्या हुआ उसके ऊपर समय बर्बाद नहीं करिए। हमारे पास वक्त नहीं है और हमारे पास सबसे अच्छा शस्त्र अगर कोई है तो ये न्याय पत्र, उसे हमारे समाज में ले जाकर समझाने की जरूरत है कि उसमें समाज के जो सबसे वंचित घटक है उनको उनका सशक्तिकरण किस तरह से किया जा सकता है, क्योंकि दुष्प्रचार बहुत हो रहा है, सही प्रचार करने की जरूरत है। बस मैं इतना ही कहना चाहता हूँ, कांग्रेस अपना करती रहेगी, लड़ती रहेगी, उसे अपने प्रत्याशियों को लड़ाना। हमारा कोई प्रत्याशी नहीं है, हमारा अगर कोई एक उम्मीदवार है तो प्रजातंत्र और संविधान, इतना ही सोचकर हम काम करें, ये मेरी इंतजार। 17 तारखेला 17 एप्रिल आणि 18 एप्रिलला नांदेडला इंडिया आघाडीचा जो वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या प्रचाराकरता हुडको इथे मी फिरलो। मी तिथे 2000च्या दरम्यान सिडको हुडकोला खूप भाषणं दिली होती आणि तेव्हा मला काय दिसलं की शिवसेनेचे पट्टे घालून तेही प्रचार करत आहे, काँग्रेसचे पट्टे घालून पंजाबचे तेही प्रचार करत आहे, एनसीपीचे पट्टे घालून तेही प्रचार, सर्व मिळून त्या वसंतराव बळवंतराव चव्हाणला जिंकवून देण्याकरता काम करत आहे असं मी बघून आलो। दुसरा मुद्दा असा जो मी कोणाला वाईट वाटलं चालेल, आदरणीय प्रकाश आंबेडकर हे यांना वोट म्हणजे भाजपला वोट, एकदम फरक इकडे नो कन्फ्युजन। मी तिथे मला एक भक्त भेटायला आला, रक्त भक्त। आता भक्ताचे 3-4 प्रकार झाले, एक म्हणजे भक्त असतो, एक अंधभक्त असतो, एक रक्त भक्त मला भेटायला आला। म्हणजे सर बाळासाहेबांची मोठी सभा झाली, म्हणजे कसे काय आले, म्हणजे तर हेलिकॉप्टर मध्ये आले। आता ते बिचारा भक्ताला कळालं नाही, म्हणजे हेलिकॉप्टर कोणी दिला, म्हणजे भाजपने हेलिकॉप्टर दिला, त्याच्या तोंडून निघून गेलं। आता मला सॉरी, मी याकरता मी इन्कम टॅक्स मध्ये काम केलेलं आहे, जिथे जिथे जातो इंडियाच्या आघाडीला म्हणतो तुमच्यावर इन्कम टॅक्सची रेट झाली, ईडीची रेट झाली, सीबीआयची रेट झाली, ती केस मला द्या, घाबरू नका। आता तुमच्यापैकी कोणाला ईडीची इन्कम टॅक्सची भीती वाटत असेल तर घाबरू नका, मी इथे आहे। मला अरे फीज घेत नाही बरं का, माझ्याकडे खूप केसेस आहेत, फीज घेत नाही, अख्ख्या भारतातून केसेस येतात, कारण याची फीज काय घेतली याचं काय
आता दुसरा मुद्दा की मुद्देकर सरांनी सांगितलं त्यात मी ऍड करतो बरं का, तो जबरदस्त सांगितलं त्यांनी. जो संविधानाचे आपल्याला 50% बर्बाद करून टाकणं एकदम सहमत आहे. पण त्यातला जो तुम्ही मुद्दा सांगितला तोही मुद्दा एकदम महत्वाचा आहे की त्यामध्ये मी आता एक मुद्दा ऍड करेन, इलेक्ट्रॉन बॉन्ड. प्लीज लक्षात घ्या, मी इन्कम टॅक्समध्ये 35 वर्ष काम केले. कसे लोक लुटतात, म्हणजे जसं लोक कारण लंडन रिटर्न असतात ना, पॅरिस रिटर्न, युरोप रिटर्न, अमेरिका रिटर्न. मी गुजरात रिटर्न आहे, गुजरातमधून परत आलेलो आणि गुजरातमध्ये 6 वर्ष होतो. बाबासाहेब आंबेडकरांनी मला साहेब म्हणून पाठवलं. इलेक्ट्रो बॉन्ड मध्ये वसुली बॉन्ड सारखे साधे साधे शब्द आहेत बरं का. वसुली बॉन्ड मध्ये बिचारा दाऊद इब्राहिम सुद्धा लाजून जाईल, इतकं भयानक बॉन्ड आहे. इलेक्ट्रो बॉन्ड दाऊद इब्राहिम लाजून, त्याच्या घरी त्या गुजरातच्या रंगबिल्लाला होतात तुम्ही, गुजराती रंगबिल्ला, हा मी डायरेक्ट बोलत आहे बरं का. प्लीज पोलिसला जर सांगितलं, मला पोलिसांनी पकडलं की सर्वांना फाटते. तर सांगण्याचा अर्थ असा की हे जे इलेक्ट्रो बॉन्ड आहे हे दाऊद इब्राहिम पेक्षा भयानक आहे. आणि मला माझ्याकडे पॉवर्स होते, मला वॉरंटचे पॉवर्स होते. मी जर सही केली रेड होता, मला फोन यायचा. आता खोबराडे सरांना माझा जबाब माहिती आहे, मी पक्का हे कडा. मला जर नरेंद्र मोदीने जरी फोन केला की इस पर रेड मत करा, तो वेगळंच समजा. सांगण्याचा अर्थ असा की सर जे म्हणत आहे त्यातला मी मुद्दा एलॉबरेट याकरता करतात, या भारताच्या प्रशासनामध्ये हाफ चटणीवाले फुल चटणीवाले बिलकुल IAS झालेले आहेत. या देशामध्ये तो एकदम तो चंदीगडचा आणि सुरतला घडलं ते काही नवीन नाही आहे. तर सांगण्याचा अर्थ असा की हे जे इंडिया आघाडी आहे हे जिंकून येण्याकरता आपण सर्वांना प्रयत्न करायचा आहे. आता दुपारी आम्ही श्रीरंग वाघेरे, संजोग वाघेरे पाटील याच्या सभेमध्ये आलो. मला सांगायचं असं आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे जागा उरलेल्या आहेत तिथे आपण भाजपला संपवूया आणि संविधान वाचवूया. धन्यवाद. आघाडी नावाची गोष्ट महाराष्ट्रात उभी आहे आणि तुम्ही सूचना केलेल्या आहे सगळ्यांनी श्यामदादाने वगैरे. आपण आता याच्या पुढे चर्चा तर खूप म्हणजे आपल्याला तर काही चर्चा आपण सगळेच जरी बघतोय सगळ्यांमध्ये. आपण 2 दिवस देखील बसू शकतो यापेक्षा. चर्चा नाही, आपल्याला आता कार्य करायचं आहे. आणि म्हणून आता ह्याच्यासाठी ऑलरेडी वेळ फार कमी आहे वेळ. म्हणजे आपल्याला एरियात जाऊन काय आता प्रत्येक बरोबर का गल्ली मोहला कॉन्टॅक्ट करता येत नाही. पत्रकार परिषदा किंवा एखादी मोठी अशी मिटिंग जी आपल्याला पुढे खूपच करते अशी करता येईल. मला वाटतं आपण नावं एक आपल्या यातल्या जवळच्या प्रतिनिधी आणि महाविकास आघाडीचे प्रतिनिधी यांची एक संयुक्त बैठक आणि ती यंत्रणा कशी उभी करायची. त्यामुळे तुम्ही जे सांगितलं की जे आपल्याला सामुदायिक किंवा रसद कशी पुरवायची आणि ती कशी कार्यान्वित करायची. कारण आपल्याजवळ मनुष्यबळ आहे, पण आपण सगळे आपण ज्या पद्धतीने फिरणं वगैरे पाहिजे कार्यकर्ता त्या गोष्टी कशा करायच्या त्या करून आपण ती करावे. मला वाटतं एक नाव जास्त काही चर्चा करण्याची आता ही वेळ नाही. लोकांनी जे ठरवलं आहे त्याचं माहोल निर्माण करणं एक लक्षात. आपल्याला माहोल निर्माण करायचं. तुम्ही कार्य म्हणजे आपण सगळं नाव हे जे मोदी विरुद्ध आणि RSS विरुद्ध आणि संविधान बदलाचं जे चाललेलं आहे, गावागावातले लोक हे मला जे बघतो मला रोज फोन येतात. गावागावात लोकांच्या बैठका घेऊन आपण एक निर्णय घेतलेला. मी केला आंबेडकरी जनतेचं राजकीय शहाणपण नावाचे शब्द वापरले. तो लोकांनी कार्यान्वयन सुरू केलेलं आहे. आपल्याजवळ ते आहे जे आपण जसं त्या लोकांनी सुरू केलं आहे ते आणखी मोबिलाईज करून त्याला उजागर करून ते आपल्याला एक मी एक हुसेनबाईंना आणि मला विनंती करतो की ही जी श्यामदादाने सूचना केलेली ही आपले प्रतिनिधी नामोदय आणि महाविकास आघाडीचे प्रतिनिधी एक संयुक्त बैठक. आणि मला माझ्या दृष्टीने जे शक्य आहे पूर्वी असं मी बोललो होतो यांना सगळं सुरक्षी वगैरे माझे आपण ह्या अशा प्रकारचं हे झालं पाहिजे. लवकरात लवकर अशी बैठक आयोजित लवकरात लवकर म्हणजे 1-2 दिवसात आपण हे भाजपला नो डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्ही मदत करतील त्यांच्या विरुद्ध आपण गंभीरपणे उभं राहिलं पाहिजे. कारण ही आपले नाही आपल्या पुढे आता आपण पुढे गांधींचे विचार असतील, बाबासाहेबांचे विचार असतील, शाहू
हे पुढच्या पिढीच्या त्याच्यात कसे सोपवणार आहोत हा प्रश्न आहे. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.